आम्ही सत्याच्या आत्म्याला बसलं की आम्ही आराम नाही करू शकतो. तेव्हा शुभ वर्तमान 4:24. परमेश्वर आत्मा है. परमेश्वर आत्मा है. हाँ. अवश्य है. हाँ. चाहता है. हाँ. परमेश्वर आत्मा है और अवश्य है कि उसके आराधना. हाँ. आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करो. कैसा करो? सच्चाई से करो, आत्मा से, आत्मा भर से करो. हम क्या कर रहे हैं? उधर एक जा रहे, इधर एक जा रहे. मैं करूँ क्या ना करूँ? कब खाना मिलते, कब केक काटते, ये अंदर रख को बैठे इधर, है ना? ये सभी भूल जाओ. एक एक खाने के लिए बैठो. एक एक खाना है तो किधर मिलता है? सर के ऊपर मिलता है. नहीं तो कहाँ मिलेगा? नहीं मिल सकता है क्या? कितना वचन बताया आपको मालूम हुआ? मी किती वचन बोललो तुम्हाला माहिती झालं? काय बोला पुरावती पास्टर असं बोलत गेलं. उडत गेलं ते इथं ऐकलं तिथं गेलं. होईल ना? प्रार्थना मग त्याने बी यायच होतं की अजून त्याच्यासाठी वाट बघत असतात. ठीक आहे, लास्ट वचन ऐकून प्रार्थना करूया. बघा, कवा बी देवामध्ये आम्ही येताना आम्हाला माहिती व्हायचं नाही की मी देवामध्ये आहे का नाही. लोक ओळखायला पाहिजे की काय करावं काय नाही, आराधना करायला का नाही, प्रार्थना करायला का नाही, लोक बघायला पाहिजे. आज आम्ही काय करायला, आम्ही आराम बसून बोलू का नको, ऐकू का नको असं वाटायला. का म्हणतात तर देवाच्या कृपेमध्ये आम्ही आहे. आज कृपा आम्हाला सदा राहते. जीवन अंत्यकालात वचन ऐकून कधी आम्ही जीवनमध्ये राहतो तेव्हाच आम्ही जाऊ शकतो. आणि हे वचन कुठं तुम्हाला गाऊ शकतं नाही. गावते का? कधी बायबल वाचता ते पवित्र आत्म्याच्या द्वारेच ऐकू येतं, नाहीतर ऐकू येणार नाही. उगाच बायबल वाचतो, प्रार्थना करतो, मी बी करतो, देवा करतो, चर्चा करतो म्हटलं की होत नाही. आत्म्याच्या द्वारेनं जातो. काय करा? आत्म्याच्या द्वारेनं जात राहावा आणि प्रार्थना करत राहावा, वचन ऐकत राहावा आणि संडे दर संडे आराधना असतो येत राहावा. ओके, आज मायाचा बर्थडे आहे. आज केक कापूया आणि तिला शुभ आहार करूया. केक खाल्ला बाई आणि केक सगळ्याची उलटा. काय असलं अभिषेक घेऊ नाव काय?